आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी चंद्रकांत दायमा EDTV न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. 1980 पासून म्हणजेच गेल्या 43 वर्षापासून सध्या एक भागवतकार भागवत कथा सांगतात. त्यांचे हे 800वे भागवत आहे. ते म्हणजे श्रीराम मंदिर आनंदवाडी जालना येथे सुरू आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरिता आपण आज भागवताचार्य रामदास आचार्य महाराज श्रीराम संस्थानचे विश्वस्त आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याला ह्या 800 भागवत ज्या वाचलेल्या आहेत किंवा सांगितलेले आहेत, श्रवण केलेले आहेत श्रोत्यांनी, तर याबद्दल काही उत्सुकता आहे मनामध्ये, ती जाणून घ्यायची आहे की हा प्रवास त्यांचा कसा झाला आहे. तर सर्वप्रथम अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. त्यांना दंडवत करून रामदास आचार्य महाराजांचं स्वागत करतो आणि त्यांना प्रणाम करतो. आणि या प्रवासाबद्दल माहिती घ्यायची आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत. चालेल, धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न माझा आहे, या अध्यात्माच्या वाटेवर तुम्ही कसे आलात, जाणून घ्यायची इच्छा आहे. एक तर आमच्या जे घराणं आहे, आचार्य घराणं, यामध्ये 3 पिढ्यापासून भागवत, रामायण आणि वेदांत, अद्वैत सिद्धीसारख्या ग्रंथावर आमच्या वडिलांचं नानाचार्य होऊन गेले, त्यांचं भाष्य असायचं आणि त्यामुळे त्यांचा हा वारसा माझ्याकडे आलेला आहे. आणि बालपणापासून परमपूज्य प्रल्हाद महाराज रामदासी यांनी जे संस्कार केले, त्या संस्काराच्या परिणामातून आजची ही जीवनाची वाटचाल आहे. 800व भागवत माझा आहे. त्या व्यतिरिक्त रामायण वगैरे इतर पुराणांचं सुद्धा वाचन आहे. या सगळ्या मागे परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी घडवलेले संस्कार आणि वंशपरंपरेचा भाग असं त्यामध्ये आहे. अगदी आनंद झाला जाणून की सगळी वंश परंपरा आपली यामध्ये आहे. तर पहिलं भागवत आपलं कधी झालं होतं आठवतं का? पहिलं भागवत 1980 साली याच राम मंदिरामध्ये, सध्या ज्यांची SRG नावाची कंपनी आहे, त्याचे मूळ मालक होते रामेश्वर सेठ पित्ती, त्यांची मंडळी, त्यांना ताराबाई असं त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी माझ्या अनुपस्थितीमध्ये माझं भागवत इथे ठरवलं. मी भागवताला प्रारंभ करावा ही त्यांची मानसिक इच्छा होती आणि ही प्रल्हाद महाराजांची सुद्धा एक इच्छा होती. ती पूर्ण करण्याची संधी आली म्हणून 80 साली माझी व्यक्तिगत तयारी नसताना सुद्धा भागवताला प्रारंभ केला. त्याचा गोड अनुभव असा की 7व्या दिवशीपर्यंत कृष्ण जन्माची कथा आली. जी 7व्या दिवशी कथा संपायला पाहिजे, अभ्यासच नव्हता. म्हणजे किती बोलावं, कसं बोलावं, ग्रंथ एवढा हा विस्तारपूर्वक आहे की त्यातलं काय घेण्याचं काय सोडायचं हे समजत नव्हतं. तरी श्रोते चांगले प्रेमळ होते आणि त्यामुळे माझं 80 सालचं भागवत 11 दिवसाचं झालं. पण त्यानंतर मग 12 वर्ष त्यांनी माझं भागवत ठेवत राहिले आणि त्यामध्ये मध्ये ज्यांना लोकांना माहीत झालं की हा भागवत सांगायला लागला, मग आजूबाजूचे लोक, महाराजांचे शिष्य परंपरा आहे, सगळे बोलत होते आणि त्यामुळे वर्षातून 5-5, 7-7, 10-10 असे भागवत करत करत त्या 43 वर्षामध्ये 800 भागवत झाले. याचा अभ्यास महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, चतुर्वेदेश्वर धाम, सावरगाव, हे आमचे विद्यागुरू आहेत, त्यांनी सगळं घडवलेलं आहे. खूप छान सांगितलं. तुम्ही किती म्हणजे अगदी डाऊन टू अर्थ म्हणतात तसं सांगितलं की मला पहिल्या भागवताला 7 दिवस लागले कृष्ण जन्माला. हो, म्हणजे हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही नंतर शिकत गेलात, सर्व आज या स्थानापर्यंत आहात. ही कितवी पिढी आहे बरं? ही आता माझी 4थी पिढी आहे आणि माझा मुलगा आहे कल्याण नावाचा, तोही भागवत सांगतो. त्याच्या आतापर्यंत 12-13 भागवत कथा झाल्या. आणि तुम्हाला अपेक्षा आहे पुढे आणखी किती पिढ्या हे चालवणार? ते तर परमेश्वर, प्रश्न अवघड पण प्रश्न अवघडच येतो, कारण ते सगळं परमेश्वराच्या हातात आहे. पुढच्या वातावरणाचा परिणाम तरी त्या संतांच्या
सद्गुरुनाथांच्या मनात येईल तसं ते करू शकतात. ते काही काडी करून काम करून घेतात. त्यामुळे त्या पिढीमध्ये कोणाला उभं करायचं का हां, तो सगळा परमेश्वराच्या कृपेचा भाग आहे. बरं, गेल्या 43 वर्षाचा एखादा अनुभव, अशी अनुभूती आहे का त्या महाराजांची? अनुभूती अशी एकच आहे की संकल्प तर माझा काहीच नव्हता, पण 43 वर्ष याच तिथीला, याच मुहूर्तावर, याच महिन्यामध्ये आणि याच स्थानावर भागवत होत असताना एकही व्यत्यय, एकही अडथळा, एकही अडचण आली नाही. दिवसेंदिवस श्रोते वाढत 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 आज जालन्याच्या बाहेरसुद्धा सतत माझे भागवत असतात. आज चारही धाम, नैमिषारण्यासारखे क्षेत्र, अयोध्येसारखे क्षेत्र, रामेश्वरासारखे या ठिकाणी माझे 5-5 भागवत कथा 200-200, 150-150 श्रोत्यांना घेऊन झालेल्या आहेत. त्यामुळे भागवत कथेची तारीख रामाचं, महाराजांचं स्मरण करून देतो. त्यामुळे कधीही व्यत्यय मला किंवा माझ्या यजमानाला आला नाही. ही सगळी महाराजांचीच कृपा असं मी समजतो. ही सर्वात चांगली अनुभूती सांगितली की व्यत्यय न येणे म्हणजे अखंड चालू राहणे प्रतिवर्षी. असंच नाम जपाचा महिमा जो आहे तो वारसा पुढे चालत जाणारच आहे, ही शाश्वती आहे. परंतु सध्याचं जर बोलायचं आहे, एक शेवटचा प्रश्न आहे की आज सनातन हिंदू धर्माची जी अध्यात्माकडची ओढ आहे ती कशी आहे? तुम्हाला काय वाटतं परिस्थितीबद्दल? नाही, परिस्थिती फार बदलत चाललेली आहे. या 4-5 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा या 2-3 वर्षामध्ये जसं अयोध्येतलं राम मंदिर उभं राहत आहे अशी लोकांना खात्री पटली आणि सर्व थरावरून सनातन वैदिक धर्माला जी पुष्टी मिळायला लागलेली आहे आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की हा धर्म आता विश्वधर्म होईल. त्यामध्ये थोडेफार व्यत्यय, अडथळे, अडचणी येणारच आहेत, पण असं वाटतं की परमेश्वराची इच्छा आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, तेव्हा भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आज अनेक प्रांतामध्ये अनेक संत महंत हे सनातन वैदिक धर्माचं कार्य करत आहेत आणि त्यामुळे परमेश्वर त्यांच्या पाठीशी उभा आहे. वेळ लागतो, पण गच्छतः स्खलनम क्वापी, काम चालू आहे. थोडे थोडे अडथळ्यातून पार होईल आणि तो परमेश्वराचा संरक्षणाचा तो भाग असल्यामुळे निश्चितच आपला धर्म हा फोफावेल असं मला वाटतं, 100% वाटतं. मंदिराचा इतिहास काय आहे एक थोडक्यात? हां, आज आपल्याला मंदिर दिसतं आहे, हे सद्गुरू आनंद सागर महाराज यांच्यामुळे इथे रामाची स्थापना झाली. पूर्वी हे एक जंगलामध्ये असणारं भैरवनाथाचं मंदिर, पण पूजा अर्चा वगैरे काही नव्हतं, नुसता गाभारा होता, समोर काही नव्हतं. आनंदसागर महाराज इथे साधनेसाठी त्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या आज्ञेने एकांतात जप करण्यासाठी आले आणि यांच्या जपाच्या प्रभावानं इथे भैरवनाथांनी प्रभू श्री रामचंद्रांची स्थापना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली असं आपण म्हणू. काही प्रसंग घडले, इतके सगळे प्रसंग सांगणं आता आपल्या वेळेच्या याच्यात बसणार नाही, चौकटीत बसणार नाही, पण त्या प्रसंगानुरूप ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वतः येऊन 1895 साली रामाची स्थापना केली. भव्य दिव्य स्वरूपामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशमी या कालावधीमध्ये स्थापना झाली आणि त्यानंतर सद्गुरू रामानंद महाराजांनी 1917 ते 1924 या कालावधीमध्ये ह्या सभामंडपाचं काम केलं. त्यावेळेला 8 वर्ष उपवास करून भिक्षा मागून केवळ भिक्षेवर हा सभामंडप त्या काळामध्ये 60,000 रुपयाचा निर्माण केला आणि त्यानंतर रामानंद महाराजाच्या तपप्रभावामुळे आणि प्रभू श्री रामचंद्र जागृत दैवत असल्यामुळे एका यवन अधिकाऱ्याने ही सगळी जागा रामानंद महाराजाला दिली. कागदपत्र करून सरकारी इतमामाने वायर फेन्सिंग ज्याला आपण म्हणतो ते करून त्यांच्या ताब्यात दिली आणि त्या सगळ्या जागेचा सदुपयोग विश्वस्त मंडळ घेत आहे आणि त्या मार्गातून आज ही आपल्याला वास्तू उभा राहिलेली दिसते. वर्षातून मोठे मोठे असे आपल्याकडे 5 उत्सव होतात, ज्या उत्सवामध्ये हजारो लोकांचं मुक्त अन्नदान असतं. आपला कार्तिक शुद्धातला नवमी ते पौर्णिमा जो 43 वर्षापासून सुरू झाला आहे त्यांच्या इच्छेनं हा एक उत्सव आहे. यावेळेला सुद्धा जवळपास 80 लोक बाहेरगावून आलेले आहेत 7 दिवसाकरता आणि रोज जे इथे स्थानिक लोक जपाला बसलेले आहेत आणि जे लोक भागवताला आलेले या सर्वांचा रोज चहा, नाश्ता, प्रसाद वगैरे संस्थांच्या वतीनं त्याची व्यवस्था होते आहे. रामदासी मंडळी भिक्षा मागते यांच्या 9 दिवसाच्या भिक्षेच्या
निधीवर वर्षभर संस्थान चालतं. हे वैशिष्ट्य आहे मंदिरचं. मंदिराला शेतीवाडी वगैरे काही नसून भिक्षा आणि रामासमोर ठेवलेली पेटी आणि जे स्वयंप्रेरणेनं दाते येतात ते जे आपल्या आपल्या इच्छेनं पावत्या फाडतात, या सगळ्यावर संस्थान चालतं. असं दुसरं कोणतंही उत्पन्न नाही. तरी रामाच्या कृपेने सगळी भरभराट होते. याचा अर्थ असा आहे, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, उदंड केला तरी जयो प्राप्त नाही. हा उपासनेचा प्रभाव आहे असं आम्हाला वाटतं. तर शेवटची एक इच्छा आहे माझी की एक छानपैकी श्लोक म्हणून याचं समापन करावं. अच्छा. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद भागवताचार्य रामदास आचार्य महाराज आणि EDTV दिलीप पोहनरकर यांचे खूप खूप आभार. त्यांनी मला संधी दिली की आज महाराजांसोबत संस्थांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी EDTVने जे काही उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी संस्थांच्या वतीनं आपले आभार मानतो. खूप खूप जय धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम.